नमस्कार मंडळी, जीवज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। 2 चमचे मी दही घेतलं। बघा अशा पद्धतीने हे दही घेतलेलं आहे आणि 2च चमचे टीस्पून मी हे बेसनचे पीठ घेतलेलं आहे। आता ह्याला आपण ह्या घुसळीच्या सहाय्याने कुसळून घेऊया, एक जीव करून घेऊया। बघा अशा पद्धतीने हे मी आपलं दही आणि बेसन पीठ हे मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली। आता हे पण मिक्स करून घेतलं। आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, हळद टाकली, धनेपूड टाकलं, हे कसुरी मेथी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये हे गरम मसाला, मिरेची पूड टाकून घेतली। हे आता आपलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला। हे लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे पहा। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं टाकलेलं इन्ग्रेडियंट मी ह्या दह्यामध्ये आणि पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पहा। आता त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। आता हे पण मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पनीरचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेतले। आता मी त्याच्यामध्ये हे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचे मोठे काप करून हे मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। अशा पद्धतीने हे सगळं ह्याच्यामध्ये मी घालून घेते। आता हा पॉट थोडा छोटा झालेला आहे, त्यामुळे मी मोठ्या कढईमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। आणि आता हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर हे सगळं ह्या आपण मसाला केला होता त्या मसाल्यामध्ये सगळं मॅरिनेट करून घ्यायचं। आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता झाकून ठेवून मी 10 ते 15 मिनिट मी ठेवून दिलं। गॅसवर कढई ठेवली, गॅसवर पॅन ठेवून मी त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल ओतून घेतलं आणि हे मॅरिनेट केलेलं जे साहित्य होतं हे साहित्य मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। अशा पद्धतीने हे सगळं जे आपण पनीर, कांदा, टोमॅटो, शिमला मिरचीचं जे काही करून ठेवलेलं होतं हे बॅटर ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळं। हे सगळं मध्यम आचेवर अगदी सावकाश पूर्ण फ्राय करून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण शिजलेलं आहे। हे आता हे आपण काढून घेऊ, थंड करायला ठेवू। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे मी तेल ओतून घेतलेलं आहे। आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। आता कांदा गोल्डन होईपर्यंत, ट्रान्सफर होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा। अशा पद्धतीने हे कांदा ट्रान्सफर झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा लसणाची पेस्ट घालून घेतली। आता हे लसूण आणि कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी हे गरम मसाला, लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, हळद पण टाकून घेतली। अशा पद्धतीने हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता बघा हे सगळं मोकळं झालं, त्याच्यामध्ये मी हे टोमॅटोची पेस्ट घालून घेतली।
आता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर पण थोडं फ्राय करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पाणी टाकून आपण शिजवून घेत आहोत. अशा पद्धतीने हे उकळी आलेले आहे, बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता हा मसाला आता पूर्णपणे शिजला पहा. अशा पद्धतीने हा मसाला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी मुठभर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हा चाट मसाला टाकून घेतला. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता हे आपण फ्राय करून घेतलेलं जे काही साहित्य होतं हे साहित्य मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. बघा अशा पद्धतीने हे टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे. आज आपण पनीर टिक्का ही भाजी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये आता हे पनीर खिसून टाकलं. आता हे पण बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे आपली दुधावरची साय फेटून टाकलेली आहे. टाकताना माझं स्किप झालेलं आहे, सॉरी. बघा अशा पद्धतीने हे साय, पनीरची साय, दुधावरची साय मी याच्यावर टाकून घेतलेली आहे. आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व करून घ्यायचं एका प्लेटमध्ये. कलर तर किती छान आलेला आहे पहा. खायला सुद्धा छानच झाली होती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. खात राहा, मजेत राहा, खुशीत राहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.